विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर येणारी महाराष्ट्र MBA CET 2026 ची परीक्षा देणार असाल तर हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. कारण या परीक्षेमध्ये जे सतत विचारले जाणारे टॉपिक्स आहेत त्या टॉपिक्सवरचे PYQs आज आपण डिस्कस करणार आहोत, तेही संपूर्ण स्पष्टीकरणासह. जे की असे टॉपिक्स असतात तुम्हाला 100% मार्क्स मिळवून देतातच. तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाण्याआधी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. महाराष्ट्र MBA CET 2026 च्या प्रिपरेशन करिता आपल्याकडे रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे, ज्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो जर तुम्ही जॉब करत असाल, वेळ पुरत नसेल तर हे रेकॉर्डेड व्हिडिओज पाहून तुम्ही तुमचा सिलेबस कव्हर करू शकता. या सेशन सोबतच तुम्हाला स्टडी मटेरियल सुद्धा मिळतं, जसे की टॉपिक वाईज MCQs, नोट्स, मॉक टेस्ट, MCQ सिरीज PDF, जे की तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनला बूस्टअप करण्यासाठी मदत करतात. तर आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि ही रेकॉर्डेड बॅच जॉईन करा, किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. ऑल राईट, सो हा आहे तुमचा पहिला प्रश्न. बघा काय विचारलंय की संकेत परचेस्ड 20 डझन नोटबुक ॲट 48 रुपीज पर डझन. 20 डझन त्याने वही विकत घेतलेले आहेत. कोणी? संकेतने. 48 रुपये पर डझनने. त्यानंतर त्याने काय केलं? ही सोल्ड 8 डझन ॲट 10% प्रॉफिट अँड द रिमेनिंग 12 डझन विथ 20% प्रॉफिट. ठीक आहे. 8 डझन त्याने 10% प्रॉफिटने विकले आणि उरलेले 12 डझन त्याने 20% प्रॉफिटने विकले. राईट. मग प्रश्न असा आहे की व्हॉट इज हिज प्रॉफिट पर्सेंटेज इन द ट्रान्झॅक्शन. मग या व्यवहारामध्ये त्याचं प्रॉफिट पर्सेंटेज किती आहे हे काढायचं आहे. A 15, B 16, C 7.68, D 19.2 और E 24%. व्हॉट इज इट? आपण सॉल्व्ह करूया, आपल्याला कळेल. ठीक आहे. पहिली गोष्ट तर टोटल काढा. त्याने 20 डझन घेतलेले आहेत. किती रुपयाला? 48 रुपये पर डझन. म्हणजे किती आलं उत्तर तुमचं? टोटल आलं तुमचे 960. ठीक आहे. 960 काय आहे? 960 रुपीज आहे. आपल्याला पर्सेंटेज काढायचा ना. बघा पुढे त्याने 8 डझन विकलेले आहेत. 8 डझन आपण 48 रुपयाने जर विकलं तर किती यायला पाहिजे उत्तर? 8 डझन 48 रुपयाने केलं तर येतं उत्तर 384, 384 रुपीज. करेक्ट. 384 रुपीज. आता हे 384 आहे, यामध्ये त्याला 10% प्रॉफिट सुद्धा झालेला आहे. मग 384 इंटू 1.1. 1.1 का केलं? कारण 100% मध्ये त्याला 10% प्रॉफिट आहे. राईट. प्लस करायचं आपल्याला. 110 होतं है ना. 110 ला 100 ने डिवाइड केलं तर उत्तर येतं 1.1. मग 1.1 384 इंटू 1.1 केलं तर प्रॉफिट सोबत त्याची प्राइस असणार आहे 422.4. हे 8 डझन साठी झालं. तसंच आपल्याला काय करायचं आहे 12 डझन साठी. आता 12 डझन साठी वेगळं कॅल्क्युलेशन करायची गरज आहे का? नाही. कारण 960 मधून 422.4 गेले तर 12 डझन साठी आपल्याला डायरेक्टली उत्तर मिळतं. किती मिळतं? 576 रुपीज. है ना. आता 576 रुपीज मध्ये किती टक्के नफा आहे? 20% नफा आहे. बरोबर आहे. 12 डझन 48 रुपयाने विकले, त्यामध्ये 576 आलं. 576 मध्ये आपल्याला काय करायचंय? 1.2 करायचं. 1.2 का? कारण 20% आहे. बरोबर आहे. मग आपल्याला उत्तर मिळतं 20% प्रॉफिट सोबत 691.2. ठीक आहे. 691.2 आपल्याला उत्तर मिळतं. आलं लक्षात. मग आता बघा खूप सोपं आहे. आपल्याला काय करायचं नाही, काहीच करायचं नाही वेगळं. आपल्याला फक्त ऍड करायचं आहे. 422 राईट 0.4 प्लस 691.2. बरोबर आहे. मग उत्तर किती येतं तुमचं? 1113.6. हे काय झालं तुमचं? हे झालं तुमचं सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस म्हणजे या किमतीला त्याने विकलेला आहे. ओव्हरऑल त्याने या किमतीला विकलेला आहे. ठीक आहे. 960 रुपये हे त्याची ऍक्च्युअल प्राइस होती. विथ प्रॉफिट ते झाले 1113.6. बरोबर आहे. मग या 1113.6 मधून 960 रुपये आपण मायनस केलं तर आपल्याला काय मिळून जातं? 153.6 ही प्रॉफिट आहे तुमचा. काय आहे? हा प्रॉफिट आहे. बट आपल्याला काय विचारलंय? रुपीज मध्ये विचारलंय का? हे रुपीज आहे. रुपीज मध्ये नाही विचारलंय, आपल्याला पर्सेंटेज विचारलंय. मग 153.6 जे आहे याला तुम्ही जर डिवाइड केलं 960 ने तर उत्तर मिळतं तुम्हाला 16. किती मिळतं? उत्तर 16 मिळतं. आहे का ऑप्शन मध्ये 16? आहे. ऑप्शन बी आहे सर. है ना. बघा तुम्ही सुद्धा तुमचं ऑप्शन जे आहे ABCDE जे काय असेल तुम्हाला वाटेल ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं.
ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी सांगितलंय ज्यांचे बी ऑप्शन आले एक्झॅक्टली करेक्ट आहे, बरोबर उत्तर आहे 1 मार्क फिक्स. ठीक आहे. बघा प्रश्न व्यवस्थित वाचायचे, समजून घ्यायचंय आणि त्यानंतर आपल्याला सॉल्व्ह करायचंय बरं का. बघा काय म्हणतोय प्रश्न, अ मॅन सेल्स 3 मोटर्स फॉर 5400, 3300 अँड 4350 रिस्पेक्टिव्हली. माणसाने काय केलं, 3 त्याचे मोटर्स होते ते विकले. ठीक आहे. 5400 रुपयाला एक, 3300 रुपयाला एक आणि 4350 रुपयाला एक. बरोबर आहे. म्हणजे ओव्हरऑल किती झालं तुमचं, 13050 इतकं झालंय है ना. 13050 हे काय झालं तुमचं सेलिंग प्राइस झालेली आहे टोटल, हे आपल्याला मिळालं. बघा पुढे काय म्हणतंय, ही मेक्स 20% प्रॉफिट ऑन द फर्स्ट, म्हणजे 5400 ही 20% प्रॉफिट सोबत आलेली किंमत आहे. बरोबर आहे. त्यामध्ये 20% हा तुमचा प्रॉफिट असणार आहे, बाकीची तुमची पूर्ण कॉस्ट प्राइस असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर 10% प्रॉफिट ऑन द सेकंड, बट ऑन द होल म्हणजे ओव्हरऑल 13050 वरती 75/8% त्याने काय केलेलं आहे, लॉस त्याला झालेला आहे. मग थर्ड मोटरची किंमत काय असेल असा प्रश्न विचारलाय. ठीक आहे. आता आपल्याला काय करावं लागेल, ऍक्च्युअल कॉस्ट प्राइस काढावी लागेल. पहिली कॉस्ट प्राइस काढूया आपण. तर 5400 ते पण 20% वर, म्हणजेच 20% इन द सेन्स 100% प्राइसच्या 20% एक्स्ट्रा आहे, म्हणजे 1.2 आपण कन्सिडर करणार. जर 120 डिवायडेड बाय 100 केलं तर 1.2 आपल्याला मिळतं. बरोबर आहे. मग 5400 डिवायडेड बाय 1.2 आपण केलं तर उत्तर येतं आपल्याला किती, 4500. करेक्ट. 4500 येतं, म्हणजे ही ऍक्च्युअल कॉस्ट प्राइस आहे पहिल्या मोटरची. दुसऱ्या मोटरची कॉस्ट प्राइस काढली तर किती आहे, 3300 भागिले 1.1 करायला लागेल, कारण 10% आहे ना. मग 110 डिवायडेड बाय 100 केलं तर 1.1 येतं आणि 3300 भागिले 1.1 केलं तर आपल्याला उत्तर मिळतं 3000. ठीक आहे. सो कॉस्ट प्राइस जी आहे 4500 पहिल्या मोटरची, दुसऱ्याची 3000, तिसऱ्याची आपल्याला काढायची आहे. आलं लक्षात. मग टोटल केलं तर सेलिंग प्राइस आहे 13050. ओके. 13050 आपली सेलिंग प्राइस असणार आहे आणि त्यामध्ये लॉस झालेला आहे 75/8%. म्हणजे त्याचं उत्तर असणार आहे, जर आपण 100% सोबत केलं, जसं आपण 120 आणि 110चं केलं तर तसंच आपण केलं तर उत्तर येतं 1 मायनस, म्हणजे 100% है ना, त्याचं 1 असणार आहे. 1 मायनस काय येईल तुमचं, 1 मायनस 0.09375. ठीक आहे. हे जर आपण केलं तर उत्तर मिळतं आपल्याला 0.90625. राईट. मग 13050 टोटल सेलिंग प्राइस, बरोबर आहे, भागिले ओके 0.90625 जर आपण केलं तर उत्तर मिळतं आपल्याला 14400. ठीक आहे. 14400. आता या 14400 मधून जी ऍक्च्युअल कॉस्ट प्राइस आहेत त्याला आपल्याला काढायचं आहे बाहेर. मग आपल्याला मिळेल तिसऱ्या मोटरची किंमत, म्हणजे पहिला आणि दुसऱ्या मोटरची किंमत आपण बाजूला काढली तर उर्वरित रक्कम जी असणार आहे ती काय असणार आहे, तिसऱ्या मोटरची. बरोबर आहे ना. मग 14400 टोटल प्राइस विदाउट प्रॉफिट अँड लॉस. ठीक आहे. मायनस 4500 मायनस 3000. राईट. उत्तर काय येईल तुमचं 6900. आहे का ऑप्शन मध्ये? येस. ऑप्शन डी 6900 त्याचं उत्तर येणार आहे. ठीक आहे. व्यवस्थित प्रश्न समजून घ्या. आपल्याला तिन्ही प्राइस दिलेली आहेत. ठीक आहे. तिन्ही प्राइस 5400, 3300, 4350 दिलेला आहे. बरोबर आहे. मग यामध्ये ओव्हरऑल आपल्याला प्राइस दिल्यानंतर, ओव्हरऑल काढल्यानंतर त्यामध्ये लॉस आपल्याला बाहेर जर काढायला जमलं तर आपल्याला तिसऱ्या मोटरची किंमत काढता येते. आलं लक्षात. सो या पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचंय, बाकी काहीही अवघड जाणार नाही. पुढचा प्रश्न बघा, व्यवस्थितपणे समजून घ्या. अ सेलर ऑफर्स हिज कस्टमर अ डिस्काउंट ऑफ 30%. है ना. सेलरने काय केलंय, विक्रेत्याने काय केलंय की त्याच्या कस्टमरला 30% डिस्काउंट दिलेला आहे. इफ द प्राइस इज 50% अबोव द कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस सेलिंग प्राइस मध्ये फरक असतो. सेलिंग प्राइस म्हणजे जी ऍक्च्युअल फायनल प्राइस असते ज्यामध्ये प्रॉफिट वगैरे आपला ऍड झालेला असतो आणि कॉस्ट प्राइस म्हणजे विदाउट प्रॉफिट ती कॉस्ट असते. बरोबर आहे. मग बघा
50% जास्त आहे, कॉस्ट प्राइसच्या 50% जास्त त्याची किंमत आहे आणि जास्त किंमत असून सुद्धा त्यामध्ये 30% डिस्काउंट दिले. मग प्रश्न असा आहे की हाऊ मच प्रॉफिट डज द सेलर मेक. मग विक्रेत्याला प्रॉफिट नफा किती झाला, 7%, 10%, 5%, 20% की 12.5%. खूप सोपं आहे बघा. आता कॉस्ट प्राइस काय आपण धरूया, 100 धरूया है ना, आणि त्यांनी सेल केलेला आहे कितीला, 50% जास्तने, राईट. मग ते मार्केट प्राइस आपण धरूया किती असायला पाहिजे, 150 असायला पाहिजे, 50% जास्त म्हटल्यानंतर, बरोबर आहे. मग आपण आता सेलिंग प्राइस काढू, म्हणजे त्यांनी कितीला विकलेला आहे, म्हणजे आपल्याला नफा काढता येईल, बरोबर आहे. 150, त्यामध्ये पण 30% डिस्काउंट दिले त्याने, म्हणजे 70% त्याचं काय असणार आहे, जे विकलेलं भाग असणार आहे है ना. मग आपण काय करूया, इंटू 0.7 करूया, आपल्याला उत्तर मिळतं 105, बरोबर आहे. 105 तुमची सेलिंग प्राइस आहे. मग सेलिंग प्राइस 105 आहे, तुमची कॉस्ट प्राइस 100 आहे, त्यातून मायनस करा है ना, उत्तर किती मिळेल, 5. आलं लक्षात, म्हणजे तुमचा 5% नफा त्यामध्ये असणार आहे. सोपं आहे ना. त्यामुळे ऑप्शन सी आपला 5% नफा हे त्याचं राईट आन्सर येतं. पुढचा प्रश्न, बाय सेलिंग 45 लेमन्स फॉर 40 रुपीज अ मॅन लुजेस 20%. 45 लिंबू 40 ने विकले तर माणसाला त्या 20% तोटा होतोय. हाऊ मेनी शुड ही सेल फॉर 24 रुपीज टू गेन 20% इन द ट्रान्झॅक्शन. बरोबर आहे. मग त्याला 24 रुपयाने लिंबू विकायचे असतील आणि 20% नफा मिळवायचा असेल तर त्याला किती लिंबू विकावे लागतील. ठीक आहे, सोपं आहे. कॉस्ट प्राइस दिलेली आहे है ना, किती दिलेली आहे, 40 दिलेली आहे, बरोबर आहे. आणि तेही 20% तोट्याने, म्हणजेच डिवायडेड बाय 0.8 जर केला आपण, 0.8 का, कारण 100% मध्ये सुद्धा तोटा झाला 20% है ना, मग 80% होणार. 80 म्हणजेच काय, 0.8, बरोबर आहे. मग 40 बाय 0.8 जर केलं तर आपल्याला उत्तर मिळतं 50 रुपये. ठीक आहे, कॉस्ट प्राइस. मग त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काढायचं आहे 50 बाय 45, म्हणजे टोटल लिंबू जे आहे त्यामधून आपल्याला आता कॉस्ट प्राइस काढावी लागेल. म्हणजेच काय येईल, हे 10/9, यालाच आपण जर 5 ने हे केलं है ना, तेव्हाच आपल्याला हे मिळाले 10/9, बरोबर आहे. म्हणजे हे काय झालं तुमचं, हे झालं तुमचं कॉस्ट प्राइस. आता आपल्याला काढायचं सेलिंग प्राइस विथ 20% प्रॉफिट, बरोबर आहे ना. या कॉस्ट प्राइस मध्ये 20% ऍड करून आपल्याला नफा ऍड करून आपल्याला लिंबूची संख्या काढायची, किती लिंबू विकावे लागतील, 24 रुपयाने, बरोबर आहे. किती रुपयाने, 24 रुपयाने आपल्याला विकायचे, करेक्ट. मग यालाच आपण काय करूया आता, 10/9 है ना, इंटू 1.2, म्हणजे 20% नफ्याने है ना, 100 प्लस 20%, 120%, 120 बाय 100 केलं तर 1.2 येतं. मग उत्तर काय येईल तुमचं, 4/3. हे काय, तुमची सेलिंग प्राइस आहे विथ प्रॉफिट, बरोबर आहे, सेलिंग प्राइस विथ प्रॉफिट. बट आपल्याला काढायचे लिंबूची संख्या, किती लिंबू विकावे लागतील, तर आपल्याला 24 रुपयाने विकायचंय है ना, 24 रुपयाने विकायचंय. 24 भागिले 4/3 जर आपण केलं तर उत्तर येतं 18. किती येतं, 18. आहे का ऑप्शन मध्ये, आहे, ऑप्शन ए. समजलं. सो पहिला आपण काढलं कॉस्ट प्राइस, ऍक्च्युअल प्राइस जी ज्या प्राइसने त्याने विकलेला आहे आणि त्याला 20% नफा झालाय, बरोबर आहे. हे 50 रुपये काढलं, त्यातून आपण काय काढलं नंतर 10/9 बाहेर काढलं. मग यामध्ये 20% नफा आपल्याला ऍड करायचा आहे, त्यामुळे 1.2 आपण ह्याला मल्टिप्लाय केलं, 4/3 उत्तर आलं, जे की 20% नफ्यासोबत आहे. आपल्याला काढायचे लिंबूची संख्या, किती लिंबू विकावे लागतील, 24 रुपयाने, जेणेकरून आपल्याला 20% नफा होईल. तर 24 भागिले 4/3 केलं तर 18 लिंबू आपल्याला विकावे लागतील, तेव्हाच आपल्याला 20% नफा होईल, जेणेकरून त्याचा 20% लॉस झालेला आहे तो भरून निघेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न, द ॲव्हरेज वेट ऑफ क्लास ऑफ 24 स्टुडंट्स इन 35 kg इज 35 kg, राईट. म्हणजे 24 स्टुडंट्स आहेत, टोटल 24 स्टुडंट्सचा ॲव्हरेज वेट जो आहे तो 35 kg आहे. इफ द वेट ऑफ टीचर बी इन्क्लुडेड द ॲव्हरेज रायझेस बाय 400 ग्राम. त्यामध्ये जर शिक्षकाला ऍड केलं तर 400 ग्रामनं वाढतं. काय वाढतं, ॲव्हरेज. ठीक आहे. द वेट ऑफ टीचर इज, मग टीचरचं वेट किती असायला पाहिजे, 50 किलो, 53 किलो, 45, 55 की 24. बघा सॉल्व्ह करूया, अगदी सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करायचंय. किती आहेत टोटल, 24 विद्यार्थी आहेत, त्यांचा ॲव्हरेज 35 आहे, बरोबर आहे. 24 विद्यार्थी आहेत, राईट. त्यांचं ॲव्हरेज आहे 35, बरोबर आहे. म्हणजे 840 किलो
झालेला आहे. बरोबर आहे. त्यानंतर 400 ग्रामनं त्यामध्ये वाढ झाली, शिक्षकांचं वजन वाढल्यामुळे, त्यामुळे 400 ग्रामनं त्यात वाढ झालेली आहे. बरोबर आहे ना. 400 ग्रामनं वाढ झाल्यामुळे आपण काय करणार, त्यामध्ये 35.4 झालेला आहे है ना. यामध्ये 35.4 झालेला आहे. करेक्ट. मग आता तेच आपण काय केलं, 25 गुणिले 35.4 केलं तर उत्तर किती यायला पाहिजे, 885 है ना. 885 kg यायला पाहिजे. मग 885 मायनस 840 केलं तर उत्तर किती येतं, 45 kg. आहे का 45 kg? आहे. ऑप्शन सी. किती सोपं आहे बघा. 35 हे ॲव्हरेज आहे 24 जणांचं. त्यानंतर एक जण जर मध्ये वाढला तर तो होतो 35.4, 35.4. म्हणजेच 24 मध्ये एक गेला 25 झाले आणि 35 मध्ये 400 ग्राम ऍड झालं म्हणजे 35.4 झालं. मग 25 गुणिले 35.4 गेलं तर 885 त्यांचं ओव्हरऑल वेट येतं है ना. मग 885 मधून है ना 480 म्हणजे 24 लोकांचं कमी केलं तर एक व्यक्तीचं येतं 45 किलो, म्हणजे टीचरचं वजन येतं 45 किलो. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आहे तुमचा 2024च्या एक्झामिनेशन मध्ये विचारला गेलेला प्रश्न. इफ ए इज ग्रेटर दॅन बी and B is greater than or equal to C and C is equal to D and D is less than E, then which of the following is definitely true? आता प्रश्न काय बघा, इथे काय सांगितले, A हा B पेक्षा मोठा आहे आणि B हा त्यापेक्षा म्हणजे C पेक्षा मोठा आहे किंवा C च्या इक्वल आहे. C आणि D इक्वल आहेत आणि D हा E पेक्षा लहान आहे. आता या ठिकाणी काय होतं बघा, A आणि B आणि C इथपर्यंत आपल्याला कंटिन्युअस रिलेशन दिसत आहे. बरोबर आहे. तिथेच आता सी आणि डी च्या मध्ये काय झालेलं आहे की आता तो कंटिन्युअस असलेला संबंध तुटतो. म्हणजे जेव्हा चिन्हाची अदलाबदल होते, चिन्ह बदलतो, तेव्हा तिथे रिलेशन कंटिन्युअस असलेलं थांबतं. ठीक आहे. मग त्याचाच अर्थ काय की आता ए आणि डी चं किंवा ए आणि बी ई चं है ना डायरेक्ट रिलेशन राहणार नाही. आलं लक्षात. किंवा बी आणि ई चं सुद्धा डायरेक्ट रिलेशन राहणार नाही. ठीक आहे. आता आपण एबीसी पर्यंत सांगू शकतो, पण त्याच्या पुढे आपल्याला आता ऑप्शन्स कडे बघावं लागतं. ठीक आहे. आता ऑप्शन्स व्यवस्थित बघितलं तर आपल्याला समजेल. काय विचारलंय, ए इज ग्रेटर दॅन सी, तर हे बरोबर आहे, कारण ए इज ग्रेटर दॅन बी आहे आणि बी इज ग्रेटर दॅन सी आहे, तर ऑब्व्हियसली ए इज ग्रेटर दॅन सीच असणार आहे. ठीक आहे, हे बरोबर आहे. बी इज लेस दॅन ई. आता बी आणि ई चं डायरेक्ट रिलेशन आपल्याला इथं दाखवलेलं नाहीये. ठीक आहे, कारण इथं सी आणि डी इक्वल आहेत आणि डी हे लेस दॅन ई आहे, परंतु बी टू ई डायरेक्टली रिलेशन आपल्याला दिसत नाहीये. ठीक आहे, त्यामुळे बी सुद्धा काय आहे की बी आणि ई चं रिलेशन आपण डिटरमाइन करू शकत नाही. त्यानंतर सी बघा, सी काय म्हणतोय की डी इज ग्रेटर दॅन बी. ठीक आहे, डी हा बी पेक्षा मोठा आहे. नाही, कारण बी आणि सी, बी हा ग्रेटर दॅन सी आहे म्हणजे बी हा सी पेक्षा मोठा आहे आणि सी आणि डी हे एकच आहेत म्हणजे इक्वल आहेत. ऑब्व्हियसली बी हा डी पेक्षा पण आणि सी पेक्षा पण मोठाच असणार आहे. ठीक आहे, बट इथे काय दिलंय, डी हा बी पेक्षा मोठा आहे, त्यामुळे हे सुद्धा चुकतो आहे. आणि सी आणि ई, सी आणि डी हे इक्वल आहेत, परंतु ई हा डी पेक्षा मोठा आहे. मग सी आणि डी इक्वल असल्यामुळे है ना, डी हा ई पेक्षा पण लहान आहे, तर सी हा ई पेक्षा सुद्धा लहानच असणार आहे, त्यामुळे डी सुद्धा इथं चुकतो आहे. त्यामुळे ऑप्शन ए आपला एक्झॅक्टली करेक्ट येतोय. ठीक आहे. आता चिन्ह बदललं, समजा कंटिन्युअस चालू असलेलं चिन्ह है ना जेव्हा पुढे जाऊन बदलतो, त्या ठिकाणी रिलेशन थांबतं, त्या ठिकाणी रिलेशन वेगळा होतो. ठीक आहे. मग प्रिव्हियस म्हणजे जसं की ए पासून बी पर्यंत, बी पासून सी पर्यंत आपल्याला कंटिन्युअस दिसतो आहे चिन्ह. इथे सी आणि डी च्या मध्ये चिन्ह बदललं आहे, त्यामुळे काय होतं, ए चं आणि डी च्या पुढे जे काही अल्फाबेट्स येतील, जे काही पॉइंट्स येतील, त्यांचा संबंध राहणार नाही किंवा बी सुद्धा त्यांचाही संबंध राहणार नाही. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. आता पुढचा प्रश्न बघा, हा सुद्धा तुमचा 2024च्या एक्झामिनेशन मधला प्रश्न आहे. स्टेटमेंट काय दिले, ए इज ग्रेटर दॅन बी, म्हणजे ए हा बी पेक्षा मोठा आहे आणि बी आणि सी हे इक्वल आहेत, राईट. आणि सी इज लेस दॅन डी आहे. बरोबर आहे, म्हणजे बी सुद्धा लेस दॅन डी असायला पाहिजे. बरोबर आहे. मग यामध्ये दोन कन्क्लुजन दिलेत, या कन्क्लुजन पैकी कुठलं कन्क्लुजन बरोबर आहे हे आपल्याला ऑप्शन्स मध्ये दिलंय, तसं ओळखायचं आपल्याला. आता ए इज ग्रेटर दॅन डी आहे का, आता ए आणि डी चा डायरेक्ट संबंध आहे का, नाही, राईट, कारण इथे चिन्ह आपल्याला बदलताना दिसतोय.
त्यामुळे ए आणि डीचं डायरेक्ट आपल्याला रिलेशन बघता येत नाही. त्यामुळे स्टेटमेंट 1 जो आहे तिथपर्यंत आपण डायरेक्टली पोहोचू शकत नाही. कॅन नॉट बी डिटरमाइंड. बी काय म्हणतोय किंवा सेकंड कन्क्लुजन काय म्हणतोय, बी इज है ना लेस दॅन डी. मग हे बरोबर आहे, कारण बी आणि सी हे इक्वल आहेत आणि पुढच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलंय की सी इज लेस दॅन डी आहे, है ना. मग सी इज लेस दॅन डी आहे तर बी इज लेस दॅन डी असायला पाहिजे. का? कारण बी आणि सी हे सिमिलर आहेत. आलं लक्षात? त्यामुळे आपला ऑप्शन बी ओनली 2 फॉलोज म्हणजे फक्त कन्क्लुजन 2 जे आहे हे बरोबर येत आहे असा त्याचा अर्थ होतो. आलं लक्षात? बघा हे प्रश्न तुमच्या एक्झामिनेशन मधला आहे आणि कसा पॅटर्न आहे, कशा पद्धतीने विचारले हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण 70-80% जे प्रश्न आहेत ते रिपीट होत असतात एक्झामिनेशन मध्ये. त्यामुळे याचा तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे. अशाच पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे आणि अशाच पद्धतीने तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये मार्क्स मिळणार आहेत. आलं लक्षात? पुढचा प्रश्न बघा. देर आर 50 बॉयज इन द क्लास विथ द ॲव्हरेज वेट ऑफ 45 kg. 45 किलो ॲव्हरेज वजन असणार आहे 50 विद्यार्थ्यांचं जे क्लासमध्ये आहेत. बरोबर आहे. वेन वन बॉय लिव्स द क्लास द ॲव्हरेज रिड्युसेस बाय 100 ग्राम. जेव्हा एक विद्यार्थी, एक मुलगा क्लास सोडतो तर त्याचं ॲव्हरेज वेट होतं, म्हणजे ओव्हरऑल ॲव्हरेज वेट होतं 100 ग्राम ॲव्हरेज वेट मधून कमी होतं. ठीक आहे, म्हणजे 45 kg ओव्हरऑल वेट मधलं 100 ग्राम हे कमी होणार आहे. का? कारण एक विद्यार्थ्याने क्लास सोडलेला आहे. ठीक आहे. फाइंड द वेट ऑफ द बॉय हु लेफ्ट द क्लास. तर ज्या विद्यार्थ्याने क्लास सोडलेला आहे त्याचं वेट काय असेल, त्याचं वजन काय असेल? 42.9, 49.9, 40.9, 39.9 or 49. What will be it? So we need to calculate it. Okay. पहिलं बघा, 50 विद्यार्थी आहेत, 45 ॲव्हरेज आहे, म्हणजे किती झालं टोटल? मग त्याचं झालं 2250. ठीक आहे, 2250 हे टोटल झालं. बरोबर आहे. पुढे बघा, आता 50 मधला एक गेलेला आहे म्हणजे इथे झालं 49. करेक्ट. आणि त्यानंतर 45 मधलं 100 ग्राम कमी झालेला आहे. बरोबर आहे, म्हणजे 44.9 असायला पाहिजे. करेक्ट. मग याचं आता ॲव्हरेज काय निघणार आहे? याचा ॲव्हरेज निघणार आहे 2200. राईट, 2200 kg. मग काय करायचं आपल्याला? काय नाही करायचं, 2250 मधून 2200 मायनस करायचंय, है ना. मग उत्तर किती येईल? उत्तर येईल तुमचं 0.1, 2200.1 यायला पाहिजे, है ना. 0.9 आहे ना इथे, त्यामुळे 2200.1 असायला पाहिजे इथे. मग उत्तर काय येईल तुमचं? उत्तर येईल तुमचं 49.9 kg. आहे का ऑप्शन मध्ये? आहे, ऑप्शन बी. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. बॅट्समॅन स्कोर्स 98 रन्स इन हिज 19th इनिंग अँड दिस इन्क्रीजेस हिज ॲव्हरेज बाय 4. बघा, एका बॅट्समॅनने 98 रन केले त्याच्या 19व्या इनिंगमध्ये आणि त्यामुळे त्याचा ॲव्हरेज जो आहे तो वाढलेला आहे 4 ने. ठीक आहे. व्हॉट इज हिज ॲव्हरेज स्कोर आफ्टर 19th इनिंग, म्हणजे 19व्या नंतर त्याचा ॲव्हरेज इनिंग जो ॲव्हरेज स्कोर जो आहे ना, तो काय असेल असं विचारलंय. आता पहिली गोष्ट तर 18वा जो इनिंग आहे त्याला आपण नाव देऊया ए. 19वी जी इनिंग आहे, है ना, ए काय नाव दिलंय आपण? ए आहे त्याची सरासरी, त्याच्या इनिंगची सरासरी आहे, त्याला ए नाव दिलंय आपण. 19 जे आहे त्याची 4 आहे. बरोबर आहे. आणि त्याच्या पुढची जी असेल, है ना, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? ए प्लस 4 करावं लागेल, ती त्याच्या पुढची सरासरी असणार आहे. बरोबर आहे. मग आता आपण एक एक गोष्टी सॉल्व्ह करत जाऊया, है ना. बघा, आधीच्या 18 इनिंगचा स्कोर जो आहे त्याचा तो आहे ए, म्हणजेच 18A आपण करू शकतो. बरोबर आहे, म्हणजेच 18वी इनिंग. बरोबर आहे. त्यानंतर 19व्या आपण काढूया. 19व्याचं तर आपल्याला दिलेलं आहे, है ना. 19व्या इनिंग मध्ये त्याने 98 रन केले होते, म्हणजेच 18A प्लस 98. राईट. 19व्या इनिंग मध्ये त्याने 98 रन केल्यामुळे त्याचे एकूण रन जे झाले ते 18A प्लस 98 असायला पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर, है ना, त्याची जी नवीन सरासरी आहे 19 इनिंग नंतर ए प्लस 4 असायला पाहिजे. बरोबर आहे, म्हणजे टोटल रन डिवायडेड बाय नंबर ऑफ इनिंग्स केलं तर आपला ॲव्हरेज निघतो, है ना, ॲव्हरेज निघतो. बरोबर आहे. मग त्यानुसार जर बघितलं तर 18A बरोबर प्लस 98, है ना, आणि डिवायडेड बाय 19 जो त्यांनी आता स्कोर केलाय, बरोबर, इज इक्वल टू ए प्लस 4.
बरोबर. आता हे इक्वेशन आपण जर सॉल्व्ह केलं तर आधी 18a है ना प्लस 98 राईट इज इक्वल टू 19a प्लस 76 यायला पाहिजे. बरोबर. पुढे बघा त्याच्यानंतर सॉल्व्ह करत जा आहे है ना 18a 18a मायनस 19a है ना इज इक्वल टू 76 मायनस 98. ओके सो मायनस a इज इक्वल टू मायनस 22 यायला पाहिजे. सो a इज इक्वल टू 22 यायला पाहिजे. बरोबर आहे. आता बघा आता जी a प्लस 4 जे आपण केलं होतं मग a तर आपल्याला मिळाले. आता a काय आहे 22 आहे. a इज इक्वल टू 22 आपल्याला मिळाले. मग a प्लस 4 म्हणजे 22 प्लस 4 केलं तर आपल्याला उत्तर मिळतं 26. आहे का ऑप्शन मध्ये 26 आहे ऑप्शन ए. ठीक आहे. सो अशा पद्धतीने त्याची पुढच्या इनिंगचा जो ऍव्हरेज स्कोर असणार आहे तो असणार आहे 26. पुढचा प्रश्न बघा हा तुमच्या 2024 मधलाच इनइक्वेलिटीचा प्रश्न आहे आणि थोडासा ट्रॅप क्वेश्चन याला म्हणतात. बघा काय ट्रॅप आहे याच्यामध्ये कारण आपल्याला असं वाटतं की हे सुद्धा ऑप्शन बरोबर वाटत आहे बट तो ऑप्शन बरोबर का नाही हे आपल्याला ओळखावं लागतात. ते कसं करायचं मी तुम्हाला सांगणार आहे. बघा P इज इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन क्यू म्हणजे P इज ग्रेटर दॅन क्यू आहे किंवा P इज इक्वल टू क्यू आहे. हे एक झालं. दुसरी गोष्ट Q इज ग्रेटर दॅन R आहे. Q इज ग्रेटर दॅन R आहे. ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट म्हणजे R इज लेस दॅन S आहे किंवा R इज इक्वल टू S आहे. ठीक आहे. मग विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू असा आपल्याला प्रश्न विचारलाय. ठीक आहे. आता ए ऑप्शन बघा P इज ग्रेटर दॅन R आहे. बरोबर आहे. आता P इज ग्रेटर दॅन R असणार आहे कारण P इज ग्रेटर दॅन Q आहे आणि Q इज ग्रेटर दॅन R आहे. मग Q हा R पेक्षा मोठा आहे है ना. R पेक्षा मोठा Q आहे आणि Q पेक्षाही मोठा P असणार आहे. मग P हा R पेक्षाही मोठाच असणार आहे तर ऑप्शन ए इथे बरोबर येतोय. दुसरा ऑप्शन बघा Q इज ग्रेटर दॅन S. आता Q आणि S मधलं रिलेशन विचारले आपल्याला. आता यामध्ये डायरेक्ट रिलेशन तर आपल्याला दिलं नाही. ठीक आहे. आता डायरेक्टली बघायला गेलं तर आपल्याला असं वाटतं है ना की R पेक्षा Q मोठा आहे है ना. Q हा R पेक्षा मोठा आहे परंतु S हा R पेक्षा मोठा आहे. मग इथे डायरेक्ट रिलेशन तर येत नाही. बट समजा आपण असं केलं Q R आणि S राईट. आपण काय केलं समजा Q जो आहे त्याला म्हटलं 6 ह्याला म्हटलं 5 आणि ह्याला दिला 10चा आकडा राईट. मग Q इज ग्रेटर दॅन R म्हटलं बरोबर आहे. मग 6 इज ग्रेटर दॅन 5 हे बरोबर येतं. बरोबर आहे ना. दुसरी गोष्ट R है ना इज लेस दॅन किंवा इक्वल टू S म्हटलं तर काय आलं पाहिजे 5 इज ग्रेटर लेस दॅन 10 असं म्हटलं पाहिजे. मग हेही बरोबर येतं. बरोबर आहे ना. मग त्याच ठिकाणी बी ऑप्शन बघा. बी ऑप्शन काय आहे Q इज ग्रेटर दॅन S. मग Q ची संख्या काय आहे 6 आहे है ना. इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 10 म्हटलं तर बरोबर येईल का नाही. हे चुकतं इथं. त्यामुळे मॅथमॅटिकल पद्धतीने बघायला गेलं तर बी ऑप्शन इथं चुकतो. ठीक आहे. तिसरा ऑप्शन बघा सी S इज ग्रेटर दॅन P. बरोबर आहे का नाही. इथे S हा R पेक्षाही R जो आहे हा काय आहे S पेक्षा लहान आहे है ना. आणि Q हा R पेक्षा मोठा आहे आणि P हा Q पेक्षाही मोठा आहे. त्यामुळे सी ऑप्शन सुद्धा इथं चुकतोय आपला. आणि R है ना म्हणजे डी ऑप्शन R इज ग्रेटर दॅन Q हे तर इथे आपल्याला डायरेक्टली दिसतंय है ना. हे चुकीचं आहे. त्यामुळे ओनली ऑप्शन ए इथे बरोबर आपल्याला मिळतो आहे. आलं लक्षात. सो हा ट्रॅप क्वेश्चन असू शकतो कारण आपल्याला बी सुद्धा बरोबर वाटतंय है ना. आता बीचा कसं करायचं असं मॅथमॅटिकल पद्धतीने आपल्याला सोडवून घ्यायचंय. आलं लक्षात. तेव्हा आपल्याला सोल्युशन मिळतं आणि आपण डायरेक्टली उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. पुढचा प्रश्न बघा अत्यंत सोपा प्रश्न आहे. खूप सोपा प्रश्न आहे कारण इथे डायरेक्ट रिलेशन दिले आपल्याला म्हणजे कंटिन्युअस रिलेशन दिले कुठेच आपल्याला चेंज नाहीये है ना. पहिला आहे तुमचा x है ना इज ग्रेटर दॅन y आणि त्यासोबतच x इज इक्वल टू y. दुसरा आहे y इज ग्रेटर दॅन z. ठीक आहे. y इज ग्रेटर दॅन z म्हणजे z हा y पेक्षाही x पेक्षाही मोठा आहे. आलं लक्षात. हे लक्षात घ्या. आता कन्क्लुजन बघा दोन दिलेत x इज लेस दॅन z म्हणजे x हा z पेक्षा लहान आहे का बरोबर आहे. बरोबर आहे ना कारण z हा सगळ्यात मोठा आहे आणि y
हा x पेक्षा मोठा आहे का? येस. x इज लेस दॅन y आहे, म्हणजे x हा y पेक्षा लहान आहे, म्हणजेच y हा x पेक्षा मोठा आहे, असाच अर्थ होतो ना. मग दुसरं कन्क्लुजन सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन्स बघा, ओनली 1 आहे का? नाही. ओनली 2 आहे का? नाही. बोथ फॉलो आहे का? येस. नायदर फॉलोज आहे का? नाही. मग ऑप्शन सी इथे एक्झॅक्टली करेक्ट येतो आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा, हा थोडासा ट्रॅप असू शकतो का? कारण नीट बघा प्रश्न काय विचारलाय. ठीक आहे, असं विचारलंय की m इज ग्रेटर दॅन n. ठीक आहे, म्हणजे पहिला आपण काढूया, m इज ग्रेटर दॅन n, बरोबर आहे. दुसरा आहे n इज ग्रेटर दॅन o. ठीक आहे, तिसरा आहे o है ना इज ग्रेटर दॅन p किंवा o इज इक्वल टू p. राईट. आता नीट बघा प्रश्न काय विचारलाय, देन विच इज इनकरेक्ट, म्हणजे काय बरोबर नाही ऑप्शन पैकी हे विचारले. म्हणजे 3 ऑप्शन बरोबर आहेत आणि एक ऑप्शन चुकीचा आहे. तो एक ऑप्शन चुकीचा असलेला आपल्याला शोधायचा आहे. ठीक आहे, आता m इज ग्रेटर दॅन o दिलेला आहे, बघा बरोबर आहे का? m इज ग्रेटर दॅन o बरोबर आहे, कारण m हा n पेक्षा मोठा आहे आणि n हा o पेक्षा मोठा आहे, तर ऑब्व्हियसली m हा o पेक्षा मोठा असणार आहे, बरोबर आहे. n इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू p, n जो आहे हा p पेक्षा मोठा किंवा इक्वल टू p असायला पाहिजे, हे सुद्धा बरोबर आहे. आलं लक्षात? सी बघा, o इज लेस दॅन m. ठीक आहे, o इज लेस दॅन m आहे का? पहिल्याच ऑप्शन मध्ये आपण बघितलंय m इज ग्रेटर दॅन o आहे. ठीक आहे, मग o इज लेस दॅन m आहे का? हे सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे, आणि p इज लेस दॅन n आहे. p जो आहे है ना, हा लेस दॅन काय आहे? n आहे. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये डी ऑप्शन एक्झॅक्टली बरोबर आहे, कारण p हा सगळ्यात शेवटी आहे, m हा सगळ्यात मोठा. बघा आपण आकृतीच्या वाईज बघितलं तर हा बघा m, ठीक आहे, हा n त्याच्यापेक्षा छोटा, हा o त्याच्यापेक्षा छोटा आणि p सगळ्यात छोटा असा आहे. मग आता p हा n पेक्षा मोठा आहे का? नाही, p हा n पेक्षा छोटा आहे. ठीक आहे, हे एक समजावं म्हणून मी तुम्हाला सांगितले आकृतीनुसार, कारण ग्रेटर दॅन म्हटलं तर मोठाच असणार आहे, बरोबर आहे. तर मोठा म्हणून मी आकृती मोठी काढलेली, फक्त तुम्हाला समजण्यासाठी. आलं लक्षात? सो हे आहेत तुमचे एक्झामिनेशन मधले प्रश्न जे इनइक्वॅलिटीज वरती विचारले गेलेले आहेत. बघा फुकट मार्क आहेत, काही याच्यात अवघड नाहीये. ज्या पद्धतीने आपण सॉल्व्ह केले या सेशनमध्ये त्याच पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करा, फुकट मार्क्स तुमचे मिळणार आहेत. आलं लक्षात? एक एक मार्क महत्वाचा आहे, प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा, कारण निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये अजिबात नाहीये. आलं लक्षात? सो हे तुमच्यासाठी एक मोठा ऍडव्हान्टेज आहे. आणि दुसरी गोष्ट जी की तुम्हाला लक्षात ठेवायची ती म्हणजे येत्या महाराष्ट्र MBA CET 2026च्या सेकंड अटेम्प्ट, म्हणजे जे विद्यार्थी 9th मेचा अटेम्प्ट देणार आहेत त्यांच्यासाठी लाईव्ह बॅच जी आहे ती आपली येत्या 23 मार्च पासून सुरू होत आहे, म्हणजे येत्या सोमवारपासून सुरू होत आहे. यामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जातो. मराठी आणि इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये तुमचं इंटरॅक्टिव्ह सेशन्स असतात. त्यासोबतच तुम्हाला जर काही अडचण असेल आणि लाईव्ह सेशन अटेंड करता नाही आलं तर त्याचं रेकॉर्डेड व्हर्जन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. त्यासोबत स्टडी मटेरियल जसे की टॉपिक वाईज MCQs, नोट्स, मॉक टेस्ट, MCQ सिरीज PDF या सर्व गोष्टी तुम्हाला अभ्यासासाठी मिळणार आहेत. तर आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता, किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. आणि जे विद्यार्थी फर्स्ट अटेम्प्ट देणार आहेत त्यांच्यासाठी रेकॉर्डेड बॅच सुद्धा अवेलेबल आहे. बघा काही नाही करायचं, फक्त प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, हे ॲप्लिकेशन दिसेल, ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे, ओपन करायचं आहे. स्टोअर सेक्शनमध्ये जाऊन सर्च बॉक्समध्ये MBA CET सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला कोर्स दिसेल, कोर्सवरती क्लिक करून जॉईन नाव करायचं आहे. त्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा जॉईन होऊ शकता. ओके, ऑल राईट. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. भेटूया पुढच्या सेशनमध्ये.